नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओमकार. तर आजचा विषय काय मित्रांनो, तर घरच्या घरी कसं आपण आपलं घरच्या घरी कसं तणनाशक आपण बनवू शकतो ह्याबद्दल मी आज बोलणार आहे. आणि त्यासोबतच हे कुठं कुठं वापरायचं सगळं व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगतो. फक्त ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि कोणत्या गोष्टींवरती लक्ष द्यायला पाहिजे आणि कसं बनवायचं सगळं डिटेल सांगतो. फक्त 2 मिनटात सांगतो, फक्त तुमचा 2 मिनिट टाईम पाहिजे, सगळं डिटेली सांगतो. तर मित्रांनो, आता पहिल्यांदा आपण जर तणनाशक बनवायचं झालं तर तुम्हासनी काय पाहिजे, मेन मेन तुम्हासनी 300 ग्राम मीठ घ्यायचं आहे. 300 ग्राम मीठ घेतला, त्यासोबतच तुम्हासनी एक मुठभर म्हणजे 150 ग्रॅमपर्यंत तुम्हासनी युरिया पाहिजे. आता हे आता तुम्ही हे दोन्ही मिश्रण घेतलं आहे, तर तुम्हासनी ह्याच्यात जर 20 लिटर टाकायला पाहिजे, तर तुम्ही ह्याला जरा मिठाला आणि जरा वाढवायचं आहे, 400 ग्राम घ्यायचं आहे. आणि जर 15 लिटर असलं तर 300 ग्राम घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच युरिया थोडासा वाढवू शकता. जर 20 लिटर टाकी असली तर तुम्ही सुद्धा 200 ग्राम घेऊ शकता. 200 नाही तर 160 ग्राम पण घेऊ शकता. युरियानं काय होते, तर युरियानं स्पीड घेते, तण म्हणजे लवकर मरते. तर हे त्याचा एक फायदा असतो. आणि आता मित्रांनो, हे कसं करायचं आहे, पाण्यात सगळं मिश्रण करून घ्यायचं. म्हणजे 1 लिटर पाण्यात तुम्ही मिश्रण करून घ्या किंवा जरा पाण्यात मिश्रण करू शकता. फक्त एका टाकीसाठी वापरायचं आहे. मी मिश्रण हे सांगत आहे, फक्त एक टाकीसाठी वापरायचं आहे. आणि मित्रांनो, हे तुम्ही कुठं मारायचं आता तुम्हाला मेन सांगतो. तर आता हे तुम्ही फक्त याला पाण्यात मिक्स करून घेतलं तर हे औषध तयार होते. आणि त्यासोबतच जर तुमच्याकडे आता सध्या पाऊस असला तर एक पुडी शॅम्पू तुम्ही वापरू शकता. 2 रुपयेवाली कोणतीही वापरा, काय त्याला विषय नाही. आणि वापरू शकता कोणतीही शॅम्पू, कारण ते आपलं जे पेस्ट असते ना, आपण आणतो दुकानातनं, पेस्ट म्हणता का ते स्टिकर, काय स्टिकरसारखं काम करते. 2 रुपयाची ती शॅम्पू, तर तुम्ही ती वापरू शकता. आणि हे आता कुठं मारायचे मेन तुम्हाला मुद्दा सांगतो. तर तुम्ही घरामागं तण उगावलं असेल तर मारू शकता, जर बांधावर मारू शकता. आणि तुमच्या शेतात जर काय पीक नसलं तरच मारा. पीक असल्यावर वाट मारायला जाऊ नका, कारण पिकाला ह्यानं बाधा होते. आणि आता ह्याला मेन आता कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायचं म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही पिकात मारला तर ह्यानं पीक वाढणार. आणि पीक आणि कवळ्या गवताला तेवढंच मारा, निब्बाराला मारू नका. फुलं बिल्लं सुटले असतात त्याला. तर तुम्हाला ह्या गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे. आणि ह्याला काय लय मोठं काम नाही, फक्त हे मिक्स करायचं टाकीत. जर तुम्हाला काही कळालं नसलं तर मला अनेकदा कमेंट करा, मी तुम्हाला औषध करून दाखवतो ते. आणि फक्त मिक्स करून टाकीत घालायचं आणि मारायचं आहे. पद्धतशीर मिक्स करून घालून तुम्ही मारू शकता. तर अशा प्रकारे हे औषध आहे आणि तुम्ही बनवून मारा. आणि फक्त पिकात मारू नका, मोकळ्या रानात त्याला मारायला चालते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओ कसं होता कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणतं तणनाशक वापरता ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.